लोकसभेच्या पराभवानंतर ईव्हीएमवर सुजय विखेंना शंका आहे। विखेंकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी होतीये। 40 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी करण्यात आलेली आहे। सुजय विखेंच्या मागणीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे। शेवट राजकारणामध्ये पराभव सुद्धा मान्य करायचं शिकलं पाहिजे। असं कधी होत नाही। आजपर्यंत आपण अनेक निवडणुका पाहिल्या, अनेक निवडणुकांच्या त्या ठिकाणी आपण काउंटिंगच्या वर आक्षेप घेत नोंदवला आणि नंतर काय झालं, काही होत नाही, एक मताचा फरक पडत नाही। कारण ज्यावेळेस चिठ्ठ्या मोजण्याचं काम झालं त्यावेळेस सुद्धा एक मताचा सुद्धा इकडं तिकडं कुठं डिफरन्स आढळलेला नाही। फक्त आता पराभव आपल्याला मान्य होत नाही ना, मग कुठंतरी कलेक्टरला अर्ज द्या, कुठंतरी ही चौकशी लावा, कुठंतरी आमचे व्हिडिओ चित्रीकरण मागवा। काय आता तरी थांबा, आता तरी मान्य करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।